नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 देशांच्या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची 16 महिन्यानंतर गाठभेट झालेली आहे. मामला अगदीच थंड होता. पूर्वीसारखी गळाभेट वगैरे झाली नाही. ट्रम्प यांची मोदी यांच्याबरोबर भेट होणार आणि या भेटीची आठवड्याभरापासून मीडियामध्ये चर्चा सुरू होती. गेला बराच काळ ट्रम्प मोदींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत आणि याबाबत मोदी ट्रम्प यांना काही जाब विचारतील का, असा प्रश्न भारतामध्ये सुद्धा अनेकांच्या मनामध्ये होता. उत्तर देण्याची मोदी यांची एक खास शैली आहे. ते उत्तर देताना कमीत कमी शब्दांचा वापर करतात आणि ट्रम्प यांना तर आठवड्याभरापूर्वीच मोदी यांनी सणसणीत उत्तर दिलेलं आहे आणि कदाचित याची कुणकुण अनेकांना नाहीये. या व्हिडिओमध्ये याच विषयावर बोलणार आहोत, परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. काल मोदी आणि ट्रम्प यांची भेट अत्यंत थोडक्यात झाली. सगळे नेते एकत्र बसले होते. मोदी आणि ट्रम्प शेजारी शेजारी बसले होते तेव्हा त्यांचा थोडक्यात संवाद झाला होता. मोदींनी चिंता व्यक्त केली पश्चिम आशियामध्ये जो तणाव निर्माण झालाय त्याच्याबद्दल. या तणावामुळे सागरी व्यापारावर जो परिणाम होतोय आणि अनेक भारतीयांना जो जीव गमवावा लागतोय त्याच्याबद्दल. आज 17 जून रोजी या दोन्ही नेत्यांची एकास एक भेट होणार आहे आणि ही भेट सविस्तर होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे. गेला बराच काळ या दोन्ही नेत्यांमध्ये प्रचंड मोठा तणाव निर्माण झालेला आहे आणि या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते एकत्र येऊन नेमके कोणत्या विषयावर बोलतात याच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे. गेल्या काही दिवसात अशा काही घटना घडलेल्या आहेत ज्याच्यामुळे भारतीयांच्या मनामध्ये ट्रम्प प्रशासनाबाबत प्रचंड मोठी नाराजी निर्माण झालेली आहे. ट्रम्प प्रशासनाने काही दिवसापूर्वी भारतावर 12.5% अतिरिक्त टेरिफ लादण्याची घोषणा केली. भारतीय खलाशी असलेल्या व्यापारी जहाजावर अमेरिकी नौदलाने वारंवार हल्ले केले आणि या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झालेला आहे. केंद्र सरकार संसदेमध्ये सुधारित FCRA विधेयक आणण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे या पावसाळी अधिवेशनामध्ये ते विधेयक संसदेच्या समोर मांडलं जाईल अशा प्रकारची शक्यता आहे आणि या विधेयकाच्या विरोधात बोंब ठोकायला सुरुवात केलेली आहे अमेरिकी काँग्रेसमननी. ते ट्रम्प यांना सांगतायत की हे विधेयक भारताच्या संसदेमध्ये मंजूर होऊ नये म्हणून तुम्ही केंद्र सरकारवर दबाव आणा. मार्को रुबियो जे अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट आहेत, त्यांनी काही दिवसापूर्वी भारताचा दौरा केला आणि या दौऱ्याची सुरुवात केली कोलकात्यापासून. कोलकात्यामध्ये मिशनरी ऑफ चॅरिटी या धर्मदाय संस्थेचं मुख्यालय आहे आणि ही संस्था भारतामध्ये घाऊक प्रमाणामध्ये धर्मांतर करण्यासाठी बदनाम आहे. जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा भारतामध्ये अनेकांना असं वाटत असतं की नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कठोर शब्दामध्ये अमेरिकेवर टीका करावी, अमेरिकी नेत्यांची खरडपट्टी करावी, परंतु मोदी कधीच बोलत नाहीत आणि याच्यावर अनेकांचा आक्षेप असतो. त्याचं कारण असं आहे की नरेंद्र मोदी जे काही करतात त्याचा अनेकांना थांगपत्ता सुद्धा नसतो. द टिमोथी इनिशिएटिव्ह ही अमेरिकी कॅथोलिक ख्रिस्ती संस्था आहे जी भारतामध्ये कार्यरत आहे. या संस्थेवर 11 जून रोजी मोदी सरकारने UAPA कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. अनेकांना ही गोष्ट माहिती नाहीये आणि या संस्थेवर जे आरोप ठेवलेले आहेत ते अत्यंत गंभीर आहेत. देशद्रोही कारवाया करणं आणि देशद्रोही कारवायांसाठी बेकायदेशीररित्या पैसा पुरवणं अशा प्रकारचे आरोप या संस्थेवर ठेवण्यात आलेले आहेत. जोनाथन एस राजन हा आरोपी भारतात या संस्थेचं काम बघतो. मिकाह मार्क हा अमेरिकी नागरिक आहे आणि या दोघांच्या सोबत अजित वर्गीस मथाई, वर्गीस चोको हा छत्तीसगडचा आहे, बबलू कुर्मी हा आसामचा आहे, सुप्रीम जॉय हा मैसूरचा आहे. हे अन्य आरोपी आहेत. बंगळुरू पोलीस आणि ईडीने संयुक्तपणे ही कारवाई केली. नोव्हेंबर 2025 ते एप्रिल 2026 या काळात एका अमेरिकी बँकेने भारतामध्ये प्रसाद वाटावा तशी आंतरराष्ट्रीय डेबिट कार्ड वाटली आणि या डेबिट कार्डच्या माध्यमातून 92.55 कोटी रुपये विविध राज्याच्या ATM मधून काढण्यात आले. विदेशी चलनाच्या संदर्भात जे भारतीय कायदे आहेत ते सगळे कायदे धाब्यावर बसवण्यात आले आणि सरकारी यंत्रणा अंधारात ठेवून हा पैसा देशभरामध्ये फिरवण्यात आला, देशभरामध्ये वाटण्यात आला. नक्षलवाद्यांना आणि ख्रिस्ती मिशनऱ्यांना पैसे पाठवण्यासाठी ही अनोखी पद्धत भारतामध्ये पहिल्यांदाच वापरण्यात आली. 1000 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय डेबिट कार्डचं वाटप झालं आणि यापैकी अनेक डेबिट कार्ड संतोष कुमार या व्यक्तीच्या नावावर आहेत. एप्रिल 2026 मध्ये बंगळुरू विमानतळावर मिका मार्क या अमेरिकी नागरिकाला अटक करण्यात आली आणि त्याच्याकडे 24 आंतरराष्ट्रीय डेबिट कार्ड सापडली. त्याला ताब्यात घेण्यात आलेले आणि त्याला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. हा जो पैसा आहे तो छत्तीसगडमधल्या बस्तर आणि धमतरी या नक्षलग्रस्त भागामध्ये पाठवण्यात आला होता आणि ही जी रक्कम आहे ती खूप मोठी आहे. 6.42 कोटी इतकी रक्कम या नक्षलग्रस्त भागामध्ये पाठवण्यात आली. ही रक्कम वाटण्यात आली नक्षलवाद्यांना, ही रक्कम वाटण्यात आली ख्रिस्ती मिशनऱ्यांना. ईडीने या प्रकरणी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा अमेरिकेच्या ज्या सर्व्हरवर या सगळ्या व्यवहाराचा डेटा होता तो सगळा डेटा डिलीट करण्यात आला, पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न झाले. आता हे का घडले हे समजून घ्या. आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
यांनी भीमगर्जना केली होती की 31 मार्च 2026 पर्यंत या देशातला नक्षलवाद मी मुळासकट उखडून नष्ट करेन. अमित शहा यांनी त्यांचा शब्द पाळला. गेली 2-3 वर्ष नक्षलवादाच्या विरोधात या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कारवाई होत होती, व्यापक कारवाई होती आणि त्याच्यामुळे अनेक नक्षलवादी मारले गेले, अनेकांनी शरणागती पत्करली, अनेक जण तुरुंगात गेले आणि याचा परिणाम असा झाला की या देशाला नक्षलवादाची जी कीड गेली अनेक दशकं पोखरत होती ती समूळ नष्ट झाली. 99.99% नक्षलवाद या देशातून नष्ट झालेला आहे. आता या नक्षलवादाला जर परत बळ द्यायचे असेल, संजीवनी द्यायची असेल तर काय करावं लागेल? तुम्हाला पुन्हा एकदा यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा पुरवावा लागेल आणि तो पैसा पुरवण्यासाठी या आंतरराष्ट्रीय डेबिट कार्डचा वापर झालेला एका कॅथोलिक ख्रिस्ती धर्मदाय संस्थेचा वापर झालेला आहे. सगळ्या जगात दहशतवादाची जी वाळवी पसरलेली आहे त्या वाळवीचं जर तुम्ही मूळ शोधायला गेलात तर तुम्हाला अमेरिकेपर्यंत जावं लागेल. जगभरामध्ये दहशतवाद निर्माण करणारा देश अमेरिका, दहशतवादाला पोसणारा देश अमेरिका. एखाद्या देशामध्ये जर अमेरिकेला उपद्रव निर्माण करायचा आहे तर तिथल्या दहशतवाद्यांना रसद पुरवण्याचं काम अमेरिका करत असतो. तिथे जर दहशतवाद नसेल तर तो निर्माण करण्याचं काम अमेरिका करत असतो. भारतातला नक्षलवाद संपला तर भारताचा विकास होऊ शकेल, भारतातल्या दुर्गम भागांचा विकास होऊ शकेल हे अमेरिकेला माहिती आहे. म्हणून हा नक्षलवाद संपू नये ही अमेरिकेची इच्छा आहे. म्हणून ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या माध्यमातून अमेरिका नक्षलवाद्यांना रसद पुरवण्याचं काम पुन्हा एकदा ताकदीने करतोय आणि हीच बाब ईडीच्या तपासामध्ये, बंगळूर पोलिसांच्या तपासामध्ये उघड झालेली आहे. हा जो सगळा घटनाक्रम आहे त्याचं टायमिंग लक्षात घेण्याची गरज आहे, त्याची क्रोनॉलॉजी लक्षात घेण्याची गरज आहे. टिमोथी इनिशिएटिव्ह नावाची अमेरिकी मिशनरी संस्था भारतामध्ये अशा प्रकारचे उपद्व्याप करते. याचा सुगावा भारतीय तपास यंत्रणांना लागला नोव्हेंबर 2025 मध्ये आणि या संस्थेच्या विरोधात अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट अर्थात UAPA अंतर्गत गुन्हा दाखल झाला 11 जून 2026 रोजी. म्हणजे या तारखेनंतर आठवड्याभराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना भेटणार होते आणि हा तोच काळ आहे ज्या काळामध्ये अमेरिकी काँग्रेसमॅन सुधारित FCRA विधेयकाच्या विरोधामध्ये अमेरिकेत ओरडा करत होते, भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते, ट्रम्प यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते की त्यांनी भारताला या प्रकरणी चेपावं आणि त्याच काळामध्ये भारत सरकारने ही कारवाई केलेली आहे. प्रत्येक वेळी शब्द वापरावे लागत नाहीत. अनेकदा एखादा फटका मारल्यानंतर सुद्धा आपली प्रतिक्रिया काय आहे, आपल्याला काय अपेक्षित आहे आणि समोरच्याच्या दबावाचं आपण कशा प्रकारे उत्तर देतो हे स्पष्ट होऊ शकतं. मार्को रुबियो जेव्हा भारतात आले आणि त्यांनी भारताच्या दौऱ्याची सुरुवात कोलकात्याच्या मिशनरी ऑफ चॅरिटी या संस्थेच्या मुख्यालयातून केली तेव्हा खरं तर भारत सरकारला निषेध नोंदवता आला असता किंवा FCRA विधेयकाच्या विरोधात अमेरिकेमध्ये अमेरिकी काँग्रेसमॅन जेव्हा ओरडा करतायत तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांना निषेध नोंदवता आला असता. त्यांना सांगता आलं असतं की भारतातल्या अंतर्गत बाबींमध्ये तुम्ही ढवळाढवळ करू नका, तुमचा हस्तक्षेप आम्ही खपवून घेणार नाही. भारताने यापैकी काही केलं नाही. भारताने टिमोथी इनिशिएटिव्ह या अमेरिकी मिशनरी संस्थेवर इतकी जबरदस्त कारवाई केली की त्याच्यामुळे अमेरिकेला त्यांचं उत्तर परस्पर मिळालेलं आहे. अमेरिकेतल्या NGO मधून भारतातल्या NGOना जो पैसा येतो, जी डॉलर माया येते ती कशासाठी येते हे भारत सरकारला आता पुरतं कळून चुकलेलं आहे. हा पैसा येतो नक्षलवाद्यांना पोचण्यासाठी, हा पैसा येतो दहशतवाद्यांना रसद पुरवण्यासाठी, हा पैसा येतो या देशामध्ये आंदोलनं पेटवण्यासाठी, दंगली घडवण्यासाठी, हा पैसा येतो या देशामध्ये अराजक निर्माण करण्यासाठी, केंद्र सरकार अस्थिर करण्यासाठी आणि त्याच्यामुळे हा पैसा कोणत्याही परिस्थितीमध्ये रोखायचा ही केंद्र सरकारची मानसिकता आहे. त्यासाठी FCRA कायदा अधिक कठोर करण्याचा चंग केंद्र सरकारने मांडलेला आहे आणि म्हणूनच हे सुधारित FCRA विधेयक संसदेमध्ये मांडलं जाणार आहे. अमेरिकेचा दबाव होता की हे विधेयक संसदेमध्ये येऊ नये आणि भारत सरकारने आपल्या स्टाईलने या दबावाला उत्तर दिलेलं आहे. 2025 मध्ये अमेरिकी सुरक्षा यंत्रणांनी झेकोस्लोवाकियामध्ये निखिल गुप्ता या भारतीय व्यक्तीला अटक केली आणि त्याच्यावर ठपका ठेवला की हा रिसर्च अँड अनालिसिस विंगचा एजंट आहे आणि अमेरिकेमध्ये हेरगिरी करतोय. भारत सरकारने या निखिल गुप्ताच्या सुटकेसाठी प्रयत्न केले परंतु आरडाओरडा केला नाही. काही महिन्यानंतर भारतामध्ये अटक झाली मॅथ्यू व्हॅन्डिक या CIA हस्तकाला आणि फक्त मॅथ्यू व्हॅन्डिकला अटक नाही झाली, त्याच्यासोबत अटक झाली 6 युक्रेनियन नागरिकांना जे भारताच्या ईशान्य भागामध्ये कार्यरत होते आणि म्यानमारमधल्या बंडखोरांना प्रशिक्षण देण्याचं काम करत होते. तिथे बसून भारत विरोधी कारवाया करत होते. राजकारणामध्ये फुकटची बडबड करायची नसते, राजकारणामध्ये आरडाओरडा सुद्धा करायचा नसतो. समोरच्याने जर तुम्हाला शह दिला तर तुम्हाला काटशह द्यायचा असतो आणि भारताने वेळोवेळी हेच केलेलं आहे. ट्रम्प यांची इच्छा आहे, ट्रम्प काय कोणत्याही अमेरिकी राष्ट्राध्यक्षाची इच्छा असते की त्यांनी भारतामध्ये हस्तक्षेप करावा, भारतामध्ये त्यांचे जे मोहरे आहेत त्यांनी सुखनेव काम करावं, ही ट्रम्प यांची सुद्धा इच्छा आहे आणि या इच्छापूर्तीच्या आड येतात
नरेंद्र मोदी, आणि त्याच्यामुळे ट्रम्प सतत मोदी यांच्या विरोधात बडबड करत असतात, त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु मोदी शांत असतात. मोदी उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाही आणि त्याच्यामुळे ट्रम्प अधिकच चेकाळतात, अधिकच कारवाई करायला लागतात. परंतु मोदी त्यांना आपल्या परीने उत्तर देत असतात. त्याची 2-3 उदाहरणं मी आपल्यासमोर ठेवलेली आहेत. ट्रम्प हे राजकीय शिष्टाचार पाळत नाहीत, खरं तर ते कोणते शिष्टाचार पाळत नाहीत. समोरच्याला कायम हडतूड करत असतात आणि तोच अनुभव त्यांना घ्यावा लागतो जेव्हा ते इतरांच्या देशामध्ये जातात. मार्को रुबियो जेव्हा भारत भेटीवर होते तेव्हा भारताने त्यांचं अत्यंत थंड स्वागत केलं. त्यांच्या स्वागतासाठी कोलकाता विमानतळावर शिष्टाचार अधिकारी अर्थात प्रोटोकॉल ऑफिसर गेला होता आणि जेव्हा त्यांनी भारताचा निरोप घेतला तेव्हा त्यांना निरोप देण्यासाठी एक सब इन्स्पेक्टर गेला होता, सोबत 4 हवालदार गेले होते. हाच अनुभव आला डोनाल्ड ट्रम्प यांना फ्रान्सच्या भूमीवर. फ्रान्सच्या भूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचं अत्यंत रुखसुख स्वागत करण्यात आलं. त्यांचं स्वागत करायला फ्रान्सचा एकही मंत्री गेला नव्हता. म्हणजे भारताने अमेरिकेला दाखवून दिलं की तुम्ही जर आमच्या वाकड्यात शिरणार असाल तर आम्ही सुद्धा तुम्हाला फार किंमत देणार नाहीये. आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सुद्धा अमेरिकेला हेच दाखवून दिलं. एका बाजूला ट्रम्प यांचं अत्यंत थंड स्वागत आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी यांचं जोरदार स्वागत करून फ्रान्सने ट्रम्प यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे. ट्रम्प आणि मोदी आज भेटणार आहेत, ते काय बोलणार आहेत, कोणत्या विषयावर चर्चा करणार आहेत, ते कोणालाही माहिती नाहीये. आणि ते ज्या विषयावर चर्चा करतील ती माहिती बाहेर येईल की नाही याच्याबद्दल सुद्धा कोणाला माहिती नाहीये. परंतु या 2 नेत्यांच्या भेटीबद्दल प्रचंड उत्सुकता आहे आणि ही भेट सकारात्मक व्हावी अशी भारतीयांची तरी इच्छा आहे. अनेकदा काही लोक अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देत असतात की भारताने सुद्धा अमेरिकेला जबरदस्त दणके द्यावे. म्हणजे ज्या पद्धतीने ट्रम्प देतात, ज्या पद्धतीने ट्रम्प वायफळ बडबड करतात, अनावश्यक विधानं करतात, त्या प्रकारची विधानं नरेंद्र मोदी यांनी सुद्धा करावीत अशी अनेकांची इच्छा असते. आणि ही विधानं करून त्यांनी संबंध बिघडून घ्यावेत भारत आणि अमेरिकेचे, ही सुद्धा त्यांची इच्छा असते. भारत यातलं काही करत नाहीये, कारण भारताला माहिती आहे की आपल्यासमोर चीनचं खूप मोठं आव्हान आहे. पाकिस्तान कुरापती करतोय त्याचं कारण चीन आहे, कारण पाकिस्तानला ठाऊक आहे की चीन आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे. एकेकाळी भारताच्या पाठीशी रशिया ठामपणे उभा असायचा, परंतु आता चीन आणि रशियाचे संबंध घट्ट झालेले आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये जर भारत आणि चीनचा संघर्ष झाला तर रशिया आपल्याला मदत करू शकेल की नाही याच्याबद्दल साशंकता आहे, कारण रशिया कमजोर झालेला आहे. रशिया आता महासत्ता उरलेला नाहीये. रशिया युक्रेनचं युद्ध प्रदीर्घ काळ लांबलेलं आहे आणि या युद्धाचा जबरदस्त फटका रशियाच्या अर्थकारणाला बसलेला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये अमेरिकेची साथ भारताला हवी आहे आणि भारताला हे सुद्धा माहिती आहे की अमेरिकेला सुद्धा भारताची गरज आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या बडबडीकडे दुर्लक्ष करण्याचं नरेंद्र मोदी यांचं धोरण असतं. अनेकदा त्यांनी ट्रम्प यांच्याकडून होणारा वैयक्तिक अपमान सुद्धा पचवलेला आहे. म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये ट्रम्प यांनी जी विधानं केली ती विधानं बिनबुडाची होती हे माहिती असून सुद्धा नरेंद्र मोदी कधी बोलले नाहीत, कधी त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही, कारण अमेरिकेची मैत्री भारताला हवी आहे. परंतु भारताला हे सुद्धा माहिती आहे की चीनचं आव्हान जसं भारताच्या समोर आहे तसं ते अमेरिकेच्या समोर सुद्धा आहे. चीन अमेरिकेला गिळायला तयार झालेला आहे आणि जर भारताची साथ नसेल तर चीनचं हे आव्हान अमेरिका कोणत्याही परिस्थितीमध्ये पेलू शकत नाही. आणि त्याच्यामुळे भारत आपल्या परीने ट्रम्प यांना उत्तर देत असतो, अमेरिकेला दणके देत असतो. भारतातले जे विरोधी पक्ष आहेत ते नरेंद्र मोदी यांच्याकडून चमत्काराची अपेक्षा ठेवतात. महासत्ता अमेरिकेशी डील करताना नरेंद्र मोदी यांनी येऊ करावं तेव करावं अशा प्रकारचे सल्ले देतात. आणि सल्ले कोण देतात? भोपाळ गॅस दुर्घटना आपल्याला माहिती आहे. या दुर्घटनेमुळे शेकडो लोकांचा बळी गेला आणि या दुर्घटनेला जी कंपनी कारणीभूत होती युनियन कार्बाइड, ती अमेरिकी कंपनी होती. या कंपनीचा जो अमेरिकी सीईओ होता अँडरसन, याला भारतातून पळून जायला मदत कोणी केली? तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी. आणि त्यावेळी काँग्रेसवाल्यांनी हे पाप केलं. अनेक भारतीय या दुर्घटनेमध्ये मेले, परंतु त्या दुर्घटनेचा जो पापी होता त्याला भारतातून पळून जाण्यासाठी मदत केली. तर ते लोक आता नरेंद्र मोदी यांना सवाल विचारतायत की 3 खलाशी मेले, तुम्ही जाब का नाही विचारला? ट्रम्प यांना सुद्धा अनेकदा असंच वाटतं की हा राजीव गांधी यांच्या काळातला भारत आहे, परंतु भारत बदललाय याचं भान ट्रम्प यांना सुद्धा येत्या काळामध्ये निश्चितपणे येणार आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी सुधारित FCRA विधेयकाबद्दल बोललो. आज त्याच विषयावर सविस्तर बोललो, थोडे वेगळे पैलू आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओमध्ये तुर्तास थांबतोय. माझ्यासोबत आज होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा, न्यूज डंक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.